नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीय मधून मी डॉक्टर शैलेश गुजर गेल्या 30 वर्षापासून पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली बातमीपत्र पुणे वृत्तदर्शन सी न्यूज पुणेरी विचाराला जागतिक स्तरावरती प्रसारित करणारं एकमेव बातमीपत्र। पुण्याचा गणेशोत्सव हा आता आपल्या सर्वांनाच निश्चित आवडतो। गेल्या 150 वर्षापासून या गणेशोत्सवाचं बीज पुण्यातनं सुरू झालं आणि ते जगभर फैलावलं गेलं। 10 दिवसाच्या या गणेशोत्सवानंतर विसर्जन मिरवणूक ज्यावेळेला होते त्यावेळेला संपूर्ण पुणे त्याच्यामध्ये समाविष्ट केलं जातं। एकही माणूस पुण्यातला असा नाही की जो या मिरवणुकीत येत नाही। किमान 1 कोटी लोक या मिरवणुकीचा आनंद घेत असतात असं जाणवतं। तेव्हा मंडळं जी आहेत ते अगोदर कोणी निघायचं नंतर कोणी निघायचं याची एक सेट परंपरा गेले 125 वर्ष तरी बसलेली आहे। पण त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये पोलीस असतील नागरिक असतील काही त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतात। पण त्या मतभेदाचं रूपांतर पुण्यातल्या गणेश मंडळांनी मनभेदामध्ये कधीही होऊ दिले नाही आणि ते करणार नाही, कारण तेवढी परिपक्वता या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना निश्चित आहे। पोलिसांचा त्यामध्ये एक संदर्भ असतो की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आपल्याला ठेवायची असते, याकरता काही कडक उपाययोजना त्यांना कराव्या लागतात आणि म्हणून मंडळांना ते विनंती करतात की तुम्ही लवकर या। पण मंडळ जरी लवकर आली तरी जी विदाऊट लाइटिंगची सकाळी 11 वाजल्यापासून निघालेली मंडळं असतात ती लवकर पुढे जात नाही, त्यामुळे मानाच्या गणपतींना यायला उशीर होत असतो। तेव्हा मानाचे जे पहिले 5 गणपती आहेत ते दुपारी 3 वाजेपर्यंत विसर्जन होतात, पण 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जी छोटी मंडळं आहेत त्यांना विसर्जन व्हायला वेळ लागतो आणि तिथून पुढे मिरवणुकीचा सगळा रंग बदलत जातो। तेव्हा यावर्षी अण्णा थोरात असतील, महेश सूर्यवंशी असतील, बादल असतील यांनी समन्वयाने विचार करून पोलिसांनी त्यांच्यामध्ये स्वतःची भूमिका मांडली आणि पुण्याचे खासदार श्रीयुत मोहोळ यांनी त्यामध्ये मध्यस्थी करून मागच्या वर्षीप्रमाणेच ही मिरवणूक ज्या पद्धतीची होती तशी निघेल असा समन्वयाचा तोडगा काढला। हे सगळं का घडलं तर तुमच्या माझ्याकरता आपल्याला त्या मिरवणुकीचा आनंद मिळावा याकरता सगळ्यांचे प्रयत्न। तेव्हा नागरिको तुमची सुद्धा जबाबदारी आहे की आपण शक्यतो या मिरवणुकीमध्ये सहभागी झालात तर नागरिकांना इतरांना त्रास होणार नाही अशीच भूमिका आपल्यालाही घ्यावी लागेल। पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन।